शिवसेना उद्धव गट प्रमुख यांच्या आदेशावर महात्मा गांधी पुतळ्याजवळ चित्रवली चौक, सीए रोड, नागपूर येथे महाराष्ट्राच्या महायुती सरकारच्या कलंकित आणि भ्रष्टाचारी मंत्र्यांची हकालपट्टी लवकरात लवकर करण्याच्या उद्देशाने आज सकाळी 11:30 ला महाराष्ट्र जनाक्रोश आंदोलन करण्यात आले। खोटी मते घेऊन राजनीतीत खुर्चीवर बसणाऱ्याला लवकरात लवकर निलंबित करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। शिवसेना महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय नाही होऊ देणार असेही त्यांनी सांगितले। बघा ही खास रिपोर्ट। सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने आज संपूर्ण महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्याच्या विरोधात, कलंकित मंत्र्याच्या विरोधात दुपारी 12 वाजता सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पक्षप्रमुखांच्या आदेशान्वये भ्रष्ट मंत्र्याचा राजीनामा मागण्याचं आंदोलन आज इथे आम्ही सुरू केलेलं आहे। आज इथे मोठ्या संख्येने शिवसैनिक जमा झालेले आहेत। जिल्हा प्रमुख कुशल कुमेरिया, महिला आघाडीचे पदाधिकारी, आम्ही आमचे सगळे पदाधिकारी आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे। आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीचं भ्रष्टाचाराचं पुरण उगवलं आहे, ज्या पद्धतीचा भ्रष्टाचाराचा नंगानाच ह्या महाराष्ट्रात सुरू आहे, त्या नंगानाचला आम्ही बंधन टाकण्याकरता, त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता हे आज आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे। आज खऱ्या अर्थाने बघितलं तर महाराष्ट्रातल्या राजकारणात पहिल्यांदा असं झालेलं आहे। याआधीसुद्धा आमचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे होते, त्यावेळेससुद्धा आमच्या मंत्र्यावर एक आरोप झाला होता। त्यांना सगळ्यांना त्यांचं नाव माहिती आहे। संजय राठोड यांच्यावर आरोप झाला होता, पण त्यावेळेस सन्माननीय पक्षप्रमुख आणि तसेच मुख्यमंत्री, त्यावेळेसचे तत्कालीन मुख्यमंत्री आमचे नेते उद्धव साहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला। त्यावेळेस बराच दबाव त्यांच्यावर आला। बऱ्याच लोकांनी म्हटलं त्यांना, साहेब आपण त्याचा राजीनामा घेतला नाही पाहिजे, कारण की मोठा समाज आपल्यापासून दुरावला जाऊ शकतो। पण आम्ही शिवसेनेमध्ये जातीपातीचं राजकारण कधी झालं नाही आहे। साहेबांनी ते सगळं कोणाचं ऐकलं नाही। त्या मंत्र्यांनी बरेचसे दबाव आणण्याचा प्रयत्न केला। त्याच्या समाजातल्या संत महात्मांनासुद्धा त्यांनी उद्धव साहेबांकडे पाठवलं होतं, पण साहेबांनी त्यावेळेस एक निर्णय घेतला आणि आपल्या पक्षावर, आपल्या मंत्रिपदावर काही लांछन येऊ नये म्हणून त्या मंत्र्याचा राजीनामा त्यावेळेस उद्धव साहेबांनी घेतला। राज्यभर आज उद्धव साहेबांनी सांगितल्यानुसार, पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी सांगितल्यानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक उत्साह आहे आणि सरकारच्या विरोधात वातावरण आहे। आज पूर्ण महाराष्ट्रात भ्रष्ट मंत्र्याचे राजीनामे मागितले जात आहे। प्रत्येक जिल्ह्यातून शिवसेना मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत। सन्माननीय पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत मीनाताई ठाकरे, स्वर्गीय मीनाताई ठाकरे महासाहेब यांच्या प्रतिमेजवळ सन्माननीय पक्षप्रमुखांच्या उपस्थितीत एक मोठं आंदोलन तिकडे होत आहे। आज नागपूरमध्ये गांधीजीच्या पुतळ्याजवळ आम्ही आज एक मोठं आंदोलन घेतलं आहे, कारण की भ्रष्टाचारांच्या विरोधात ही लढाई आमची शिवसेनेची चालत राहणार आहे आणि जोपर्यंत राजीनामे होणार नाही अशी आमची लढाई सदैव चालत राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अविनाश तोतडे सोबत नंदिनी बर्वे, महान्यूज 7 नागपुर। नागपुर ही नहीं तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल की। बेस्ट क्वालिटी हेल्थ केयर। जी हाँ, अब हम रहेंगे आपकी सेवा में 24/7 तत्पर। ऑर्थोपेडिक, जॉइंट रिप्लेसमेंट, आईसीयू थिएटर, मैटरनिटी सर्जरी, पैथोलॉजी, मॉड्यूलर ऑपरेशन, फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण। वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर। हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, वाठोड़ा स्क्वेयर, नियर नायरा पेट्रोल पंप, रिंग रोड, नागपुर।